स्वागत आहे तुमचं यश आराध्य युट्यूब चॅनलमध्ये। जसं ही ऍडमिशनची प्रोसेस चालू झाली आहे, तुमच्या कानावर नक्कीच हे शब्द आले CS, IT, AI, ML, डेटा सायन्स आणि नक्कीच एक मनामध्ये कन्फ्युजन क्रिएट झाले। लोकांनी काय केले, स्वतः ठरवलंय की CS घ्यायचंय, ML घ्यायचंय, डेटा सायन्स घ्यायचंय। कित्येक लोकांना डेटा सायन्स म्हणजे काय, ML म्हणजे काय किंवा AI म्हणजे काय हे माहितीच नाहीये, किंवा नेमकं कोण कशाचा पार्ट आहे, कोणती ब्रांच घेतली पाहिजे याच्यावर काही एक कोणाचंही अनालिसिस नाहीये। त्याच्यामुळे मी आजचा व्हिडिओ बनवतोय की नेमकं तुम्ही काय केलं पाहिजे, CS घेतलं पाहिजे की IT की AI की ML किंवा डेटा सायन्स, कोणत्या ब्रांचला तुम्ही प्रेफर केलं पाहिजे, नेमकं काय असतं। आणि ऍट द एंड ऑफ द व्हिडिओ तुम्ही या सगळ्या गोष्टींवर क्लिअर असणार आहेत। बट त्यासाठी तुम्हाला ऍट द एंड मोठा व्हिडिओ असेल बट कंप्लीट व्हिडिओ बघणं गरजेचं आहे। इम्पॉर्टंट अनाउन्समेंट म्हणजे आज कोडिंग कोर्सचं फर्स्ट लेक्चर आपल्या ॲपवर अनाउन्स होणार आहे। 8:30ला तुम्हाला हे लेक्चर तुमच्या ॲपवर बघायला मिळेल। एखादा मिनिट थोडंसं डिले पकडा, कारण आज भरपूर युजर्स असणार आहेत। एनरोलमेंट कॉल खूप चालू होत आहे, त्याच्यामुळे सुद्धा बऱ्याचशा जणांना पेमेंटचे इश्यू आलेले आहेत। आज 8 वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही एनरोल करू शकता आणि या मुलांसोबत सिंकअप करू शकता। काल मी जेवढे फोन उचलले, हा नंबर मी दिलाय, काही जणांना काही अडचण येत असेल तुम्ही या नंबरवर व्हॉट्सअप तुमचा इश्यू करा। काही जो इश्यू येतोय आम्ही ट्राय करू तुम्हाला रिप्लाय करायचा, किंवा मी गुगल फॉर्म पण एक देतोय, त्या गुगल फॉर्म मध्ये सुद्धा तुम्ही तुमचे डाऊट्स टाकू शकता। जे काही तुमचे रिलेटेड आहेत मी ते सगळ्यांना तुम्हाला ईमेल येईल। बट स्पेसिफिक डाऊट नको आहेत की म्हणजे काहीतरी डाऊट्स असताना ते रिप्लाय करता यावे, त्यांचा आन्सर देता यावा, असेच डाऊट टाका किंवा सरळ व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करा, आम्ही तुम्हाला नक्की रिप्लाय करायचा प्रयत्न करू। आपला ऍप डाउनलोड करून तुम्ही नक्की एनरोलमेंट करू शकता। आज 8:30 वाजता तुम्हाला लेक्चर आपल्या ऍपवर मिळणार आहे। व्हिडिओ चालू करण्याआधी मी सांगेन, जर चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असे जेन्युइन टॉपिक्स, असे जेन्युइन तुमच्या ऍडमिशन रिलेटेड गोष्टी या चॅनलवर तुम्हाला रोज मिळत राहणार आहेतच। बघा, तुम्ही जेव्हापासून ऍडमिशन या प्रोसेस चालू केला असेल, तुम्ही ठरवलं की CS घ्यायचंय। जसंच कळलं CS, त्याच्यानंतर थोडंसं कळायला लागलं की अरे AI पण काहीतरी नवीन आलेलं आहे, भविष्य AIचं आहे, ML काहीतरी नवीन आलेलं आहे आणि डेटा सायन्स काहीतरी नवीन आलेलं आहे। कोणालाही AI काय आहे, CS काय, IT काय याच्यातला फरकच माहित नाहीये। म्हणून मी काल एक ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, व्हॉट इज कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, करेक्ट। मग कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये 2 प्रकार असतात, हे मी ऑलरेडी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलंय। ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नाहीये, सजेस्ट करेन हा व्हिडिओ बघून किंवा असे ना किंवा त्याच्या आधी तरी तो व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला पूर्ण एक्स्ट्रॅक्ट समजेल। सो CS आणि IT याच्याबद्दल मी काय सांगितलं तुम्हाला, जेव्हा कॉम्प्युटर सायन्स आपण विचार करतो तेव्हा त्याच्यामध्ये 2 बेसिक क्रायटेरिया आहेत, एक आहे सॉफ्टवेअर, एक आहे हार्डवेअर। हार्डवेअर म्हणजे फिजिकल गोष्टी, सॉफ्टवेअर म्हणजे ज्या तुम्ही त्याला शिवू शकत नाही, टच करू शकत नाही, ऍप्लिकेशन्स वगैरे या सर्व गोष्टी। आता याचा सब पार्ट म्हणजे तुम्ही पकडू शकता AI, डेटा सायन्स, मशीन लर्निंग या सर्व गोष्टी। मग थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करूया, नेमकं काय काय कोणत्या गोष्टी असतात। हा ग्राफ तुम्हाला लास्टला लक्षात येईल, आता तुमच्या लक्षात येणार नाही मला काय सांगायचंय। CS आणि IT याच्यावर वेगळा व्हिडिओ मी बनवतोय, CS वर्सेस IT याच्यावर स्पेशल व्हिडिओ बनवेन। बट बेसिकली CS काय असतं, त्याचे पार्ट्स काय असतात ते तुम्हाला समजलंय। आज थोडंसं फोकस करूया AI वर, म्हणजे ऍट द एंड ऑफ द व्हिडिओ तुम्हाला काय करायचं लक्षात येईल। AI म्हणजे काय थोडंसं समजून घेऊया। बघा, इंटेलिजंट हा माणूस असतो, ठीक आहे, व्यक्ती, एक पर्सन ॲज अ ह्युमन बिंग आपण इंटेलिजंट आहेत। तुम्ही म्हणू नका दादा 30% आले, मी कसं काय इंटेलिजंट, त्याचा विषय नाही। आपण इंटेलिजंट आहेत। का बरं इंटेलिजंट आहेत, एक गोष्ट लक्षात, आपल्याला सगळ्या गोष्टी येतात, आपण चालू शकतो, आपण फिरू शकतो, आपण क्विक डिसिजन्स घेऊ शकतो, एखादी गोष्ट आपल्याला माहित नसते ती आपण स्वतःहून शिकू शकतो, आणि ॲज अ पर्सन आपण, ॲज अ ह्युमन बिंग आपण खूप इंटेलिजंट असतो। बट जेव्हा कॉम्प्युटर म्हणतो ना, कॉम्प्युटर हा इंटेलिजंट नसतो, त्याला जे काम सांगितलंय तेच करू शकतो। फॉर एक्झाम्पल कॅल्क्युलेटर होतं, कॅल्क्युलेटरला सगळं मॅथ्स येतं, आपल्यापेक्षा स्ट्रॉंग मॅथ्स आहे, मग का तो एखादा शोध लावत नाही? कॅल्क्युलेटरने का नाही म्हणलं आर्यभट्टाच्या आधी की नाही झिरोचा शोध मी लावतो? तुम्ही म्हणाला तर तेव्हा कॅल्क्युलेटर्स नव्हते, आता कॅल्क्युलेटर्स आहेत, कित्येक मॅथमॅटिशियन्स आहेत, कित्येक शोध कॅल्क्युलेटर, तर त्याला एवढं चांगलं मॅथमॅटिक्स येतं तर त्यानं करायला पाहिजे होते। त्याचं कारण लक्षात घ्या, जेव्हा कॅल्क्युलेटर आपण म्हणतो किंवा कोणतेही डिव्हाइस म्हणतो, त्याला जे काम सांगितलंय ना तेच तो करू शकतो। बट सायन्स, रिसर्च या गोष्टी कशा आहेत रे, जे आर्यभट्ट त्यांना माहित होतं की झिरो आहे आधी, त्यांनी तो शोध लावला, त्यांनी तो विचार केला, काहीतरी एक्स्ट्रा आउट ऑफ द बॉक्स केलं, त्याच्यामुळे ती रिसर्च म्हणली गेली। तसंच त्याच्यामुळे म्हणलं जातं ह्युमन बिंग हा इंटेलिजंट आहे, तो स्वतः विचार करतो, प्रत्येक गोष्ट तो करू शकतो, काही गोष्ट नवीन सुद्धा तो करू शकतो, जी आधी आजपर्यंत कोणी केलेली नाहीये तो सुद्धा तो करू शकतो। बट जेव्हा आपण एखाद्या डिव्हाइस बद्दल बोलतो, ते काही गोष्ट करू शकत नाही, ते दिलेली एखादी स्पेसिफिक टास्कच ती गोष्ट करू शकते, जे त्याला माहिती आहे तेच ते करू शकतं, नवीन ते काही करू शकत नाही। आता या शब्दाचा अर्थ समजून घ्या, आर्टिफिशियल इंटेलिजन्स।
आपण ह्युमन बिंग इंटेलिजंट आहेत, करेक्ट. कॉम्प्युटर्स, मोबाईल्स हे जे आहेत ते इंटेलिजंट नाहीत. यांना आपल्याला आर्टिफिशियली इंटेलिजंट बनवायचंय. आर्टिफिशियली म्हणजे काय रे? खोटं. आर्टिफिशियल म्हणजे काय? खोटं. थोडक्यात आपल्याला त्यांना काय करायचं? इंटेलिजंट करायचंय. ते इंटेलिजंट नाहीयेत पण त्यांना आपल्याला इंटेलिजंट बनवायचंय. आता त्यांना इंटेलिजंट बनवायचंय म्हणजे नेमकं काय करायचंय? लक्षात घ्या, काय होतं माहितीये का? कॉम्प्युटर्स किंवा रोबोट्स किंवा हे जे सगळ्या गोष्टी आहेत ना, ते स्पेसिफिक टास्क करू शकतात. फॉर एक्झाम्पल एखादा रोबोट काय करू शकतो की काय, त्याला एखादं काम सांगितलंय तुम्ही. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, एक मोठा कन्व्हेअर बेल्ट एक इमॅजिन करा. चला आपण, तुम्ही पण हॉटेलमध्ये आहात, तुम्ही पण हॉटेलमध्ये आहे, ठीक आहे. एका हॉटेलमध्ये तुम्ही पण शेफ आहेत, मी पण शेफ आहे. आता समजा इमॅजिन करा, शेफला काम काय माहिती का? त्या फक्त त्याला त्याच्या हातात एक चाकू आहे आणि टमाटा आला त्याला पूर्ण कांदायचा, स्लाइस करायचा, त्याच्या पुन्हा कांदा आला त्याचे स्लाइस करायचे, टरबूज आला, जे काय त्याच्या समोर येते तो त्याला स्लाइस करतोय. ओके. सेम त्याच्या बाजूला एक रोबो उभा केलाय. एका बेल्टवर, एका कन्व्हेअर बेल्टवर म्हणजे एका सप्लाय चेनवर एकीकडे माणूस आहे, एकीकडे रोबोट आहे. रोबोटला पण काय सांगितलं? तुझ्या समोर जे येईल त्याला तू काप. माणसाला काय सांगितलंय? तुझ्या समोर जे येईल ते तू काप. करेक्ट. आणि त्याच्या स्लाइसेस बनव. पहिले टमाटा आला, दोघांनी पण स्लाइस केले. कांदा आला, दोघांनी पण स्लाइस केले. मध्येच एक दगड पाठवला. माणूस काय करेल? त्याला माहिती आहे याला चाकून मारून काहीच उपयोग नाही, तो त्याला इग्नोर करेल. करेक्ट. किंवा त्याला बाजूला काढेल. रोबोट काय करेल? त्या दगडाला पकडून मारत बसेल. का? कारण तो इंटेलिजंट नाही. माणूस काय इंटेलिजंट, त्याला समजतं हा दगड आहे, पण ती जी मशीन आहे त्याला काही माहिती आहे. त्याला काय सांगितलं? दिसलं की कापायचं, दिसलं की कापायचं, तर तोच करतो. त्याला काही माहिती आहे का? नाही. म्हणून आपल्याला या रोबोट्सला, या मशीन्सला इंटेलिजंट बनवायचं. त्यांच्या पण लक्षात आलं पाहिजे की काही दगड आहे तर त्याला कापून काही उपयोग नाहीये. जसं ते माणसाला कळालं, माणसाला शिकवायची गरज पडली का नाही? त्याला ते माहितीये. का? कारण त्याला मागचे अनुभव असतात. तसंच त्याला म्हणतो आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स. म्हणजे काय? ते आपल्याला रोबोटला हुशार बनवायचंय. त्याला पण सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजेत, त्याला पण सगळ्या गोष्टी कळाल्या पाहिजेत. त्याला आपण म्हणत असतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि सगळ्यात कॉम्प्युटर सायन्सची वन ऑफ दी, सध्या म्हणूया आपण सगळ्यात जास्त डिमांड असणारा एक पार्ट आहे, हा आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. सो समजून घ्या, एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा समजा एक स्कोप किंवा एक सिलेबस किंवा एक शिकण्याची पद्धत किंवा त्याचा जे एक एरिया आहे तो समजा एक असा एक गोल एरिया तुम्ही समजून घ्या. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा एक छोटासा एरिया दिसतोय मशीन लर्निंग. ओके. सगळ्यात मोठा एरिया काय होता रे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता त्यापेक्षा छोटासा एरिया काय? मशीन लर्निंग. म्हणजे काय? समजण्यासारखी गोष्ट काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक छोटासा पार्ट काय बाळांनो? मशीन लर्निंग आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स मोठा पार्ट आहे. ठीक आहे. जसं सायन्समध्ये एक पार्ट आहे फिजिक्स, सायन्समध्ये एक पार्ट आहे केमिस्ट्री, तसं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक सब पार्ट कोण आहे? मशीन लर्निंग. आता थोडंसं त्याला आपण बघूया मशीन लर्निंग काय असतं. थोडंसं बघा, शब्दातच त्यांच्या अर्थ आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरून समजलं रोबोटला इंटेलिजंट करायचं. आता रोबोट इंटेलिजंट होणार कसा? रोबोटला इंटेलिजंट करायचं म्हणजे त्याला काहीतरी इनपुट्स द्यावे लागतील. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. बघा, तुम्ही गाडी शिकत असता. करेक्ट. आपण एकदा गाडी शिकायला, तुम्ही कार शिकताय, तुम्ही स्कूटी शिकताय. ठीक आहे. एक रस्ता असतो. आपल्याला एकदा गाडी शिकायची कशी समजलं, एकदा ब्रेक किती दाबायचं, गाडीचा एक अंदाज आला आपल्याला, कुठे किती ब्रेक मारल्यावर गाडी थांबते, काय होतं काय, हे एक आपल्याला अंदाज आला की मग कोणत्याही रस्त्यावर आपल्याला ना आपण चालतो का? आपल्याला इंटेलिजंट आहे, आपल्याला माहिती आहे. तेच एखादा रोबोट आहे, त्याला सांगितलं तू या रस्त्यावर इथं जा, इथे स्पीड कमी कर, इथे स्पीड ब्रेकर आहे. अचानक समोरून ट्रक आला, काय होईल? उडून टाकेल. आपण ह्युमन्स आहेत, आपल्याला काय होईल? आपल्याला माहिती आहे समोरून ट्रक येऊ शकतो, आपण तिथे स्पीड स्लो करू, थोडंसं थांबू. पण एक रोबोट आहे, त्याला स्पेसिफिक टास्क माहित असतो. तो काय करेल? सरळ त्या रस्त्यावर जाईल, नाही तर तो ट्रक खाली येणार. करेक्ट. कारण तो इंटेलिजंट नाही. आता त्याला आपण थोडेसे इनपुट्स देऊया, त्याला त्याच रस्त्यावरून 15-20 वेळा नेतो. ठीक आहे. तुम्हाला एक रस्ता आहे, आता एक एक्झाम्पल बघा ना, आपल्या घराकडचा रस्ता, आपल्याला खड्डा माहित असतो, स्पीड ब्रेकर माहित असतो. डोळे बंद करून आपल्या घरासमोरच्या रस्त्यावर आपण गाडी चालवू शकतो. सांगू शकतो इथं खड्डा आहे, आपण ऑटोमॅटिक स्पीड आपली कमी करतो. का? कारण आपण तेवढे हुशार झालोय. का? कारण त्या रस्त्यावरून इतक्यांदा गेलोय. तसंच रोबोटला काय केलं जातं माहिती का? त्याला जे शिकवायचंय त्याच्यासाठी त्याला काही प्रकारचे इनपुट्स दिले जातात. ओके. म्हणजे काय झालं केलं जातं? त्याला शिकवलं जातं. कसं शिकवलं जातं? अजून एक एक्झाम्पल बघूया. गुगल लेन्स तुम्ही बाळांनो कधी वापरले? पालकांनी मे बी वापरलं नसेल. थोडंसं गुगल लेन्स काय सांगतो. गुगल लेन्स म्हणजे काय माहिती का? तुम्ही काहीही लिहिलेलं असू द्या, तुमच्या अक्षरात तुम्ही लिहा. तुमच्या फोनमध्ये गुगल लेन्स आहे, काहीही लिहा तुम्ही, तुमच्या अक्षरात काही पण लिहा. ABCD तुमच्या अक्षरात लिहा. मी माझ्या अक्षरात लिहितो किंवा मी यश लिहितो आणि ते पण फोटो काढला ना, ते स्कॅन होतं. ठीक आहे. आणि मोबाईल सांगतो की अरे हे यश लिहिलेलं आहे. प्रत्येकाचे अक्षर वेगळे आहेत, प्रत्येकाची हँड रायटिंग वेगळी, प्रत्येकाच्या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत.
तरी सुद्धा त्याला कसं कळालं की बघा, कोणी ए असं लिहिल, कोणी कॅपिटल लिहिल, कोणी स्मॉल लिहिल, कोणी वेडं लिहिल, कोणी वाकडं लिहिल, कोणी त्याला मोठी लाईन काढेल, कोणी छोटी काढेल. त्याला कसं समजलं? कारण त्याला हजारो इनपुट्स आधी दिलेले आहेत. त्याला काय केलं, त्या सपोज एक कॉम्प्युटर एक मुलगा आहे, त्याला समोर बसवलं, त्याला म्हणलंय बघ हे ए असं पण काढता येतं बघ, कोणी कोणी ए असं पण काढतं, कोणी कोणी असं पण काढतं, कोणी स्मॉल ए काढतं बघ, कोणी ह्या स्मॉल एची लाईन अशी करतं, कोणी कर्सिव्ह करतं. म्हणजे काय होतं, कॉम्प्युटर्सला 1000-2000 प्रकारचे ए शिकवले जातात. त्याच्या डेटाबेसमध्ये ते इनपुट्स दिले जातात. हे बघ हे असं आहे, हे असं आहे. मग काय होतं, कॉम्प्युटरला ए कळतं की अरे असे वेगवेगळ्या प्रकारचे ए असू शकतात. मग काय करतो, थोडासा अंदाज पण मारतो. ठीक आहे, त्याच्यातला आला त्याला लगेच समजतं, किंवा तो थोडासा काय करतो, अंदाज मारतो. हे कशावरून झालं? हे मशीन लर्निंगमुळे झालं. कशामुळे पॉसिबल होऊ शकलं? मशीनला आपण लर्न करायला लावलं, म्हणजेच काय केलं, मशीन लर्निंग. करेक्ट. अजून थोडंसं एक एक्झाम्पल बघूया. लहान बाळ असतं, ठीक आहे, लहान बाळाला मला सांगा त्याला काही येत असतं का रे? एक लहान बाळ इथेही असू शकतं, एक लहान बाळ US UK मध्ये असेल, दुसऱ्या देशात असेल, किंवा एक लहान बाळ आपलं महाराष्ट्राचं आहे, ठीक आहे, आणि एक लहान बाळ आपण म्हणू कर्नाटकमध्ये. ठीक आहे, आपलं महाराष्ट्रामध्ये जन्मलेलं बाळ ते मराठीच का बोलतं, ते कर्नाटकी का बोलत नाही? का बोलतं ते मराठी? त्याला काय मराठी आपण म्हणतो की त्याला आपण काय जन्माला त्याला सांगतो नाही तू मराठीच बोलायची नाही. त्याच्या आजूबाजूच्या भौतिक लोक जे असतात, काका मामा आई वडील सगळेजण काय करत असतात, मराठी बोलत असतात. कर्नाटकमध्ये जो बाळ जन्मलाय त्याच्या अवतीभोवती कर्नाटकमध्ये कर्नाटकी बोलत असतात. मग त्याला जे इनपुट्स मिळत आहेत ते कशाचे मिळत आहेत? मराठीचे मिळतात. असं होतं का रे, आपल्याला स्वतःहून काहीतरी नवीन शब्द समजतो, आपण तो शब्द कुठून तरी ऐकलेला असतो, किंवा आपण कुठून तरी असं असतं का आपण मनाने शब्द बनवून बोलतो आणि ते लोकांना समजतात? नाही, ते मनाने काहीतरी बनवाल, ते समजलं तर पाहिजे समोरच्याला. असं आहे का की हे जे मी जे बोलतो हे सगळं मी कुठून तरी ऐकलेलं आहे, बरोबर आहे, म्हणजे मला हे इनपुट्स मिळालेले आहेत. तसंच आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय की पहिले त्या कॉम्प्युटरला आपल्याला हुशार बनवायचंय, आणि त्याला हुशार कसं बनवायचंय तर त्याला असे वेगवेगळे आपल्याला इनपुट्स द्यायचे. मग इनपुट्स वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या गोष्टींमध्ये असतात. ठीक आहे, आता मी एक एक्झाम्पल सांगितलं, करेक्ट. एक लहान बाळ आहे, त्याला इनपुट्स द्यायचे, त्याला इनपुट्स द्यायचे, त्याला इनपुट्स द्यायचे. मी अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. एक लहान बाळ असतं ना, त्याला आगीकडे जायचं खूप नाद असतो. तुम्ही बघा ते कॅन्डल तुम्ही लावा केलं ते आगीकडे बोट करत असतं, पण त्याला जेव्हा एकदा चटका बसतो तो लगेच रिटर्न येतं. का? कारण त्याला इनपुट काय भेटला, अरे बापरे इथं हात लावला की पोळतोय. तसंच आपण त्या कॉम्प्युटरला मशीन लर्निंग देत असतो, त्याला वेगवेगळे इनपुट्स देतो, वेगवेगळे इनपुट्स देतो. त्याच्यावरून तो काय होतो, ती गोष्ट शिकून जातो. म्हणजे काय की पहिल्या जर एक्झाम्पल तुम्हाला आठवत असेल, कन्व्हेअर होतं, रोबोट होता. आधीचा रोबोटला काहीच माहित नव्हतं, दगड आलं तरी तो त्याच्यावर चाकू मारत होता. आता आपण काय केलं माहितीये का, एकदा रोबोट समोर दगड नेला, त्याला सांगितलं हे बघ हे आता असं जर काही सॉलिड गोष्ट आली याच्यावर चाकू मारू नको. मग वेगवेगळे 10-20 प्रकारचे दगड त्याला दाखवले आणि त्याच्यावर मग त्याला सांगितलं मारून बघ चाकू, होणार नाही. मग त्याच्या काय लक्षात आलं की अरे बापरे हे पण बघायला लागेल की असं पण काही जर आलं तर आपल्याला सावध राहायचं. मग बघा तो रोबोट पण काय झाला, आर्टिफिशियल इंटेलिजंट झाला. करेक्ट. त्याला सांगायची गरज नाही, त्याला क्लासिफाय करायची गरज नाही. सो अशा अवतीभोवती तुमच्या खूपशे उदाहरण आहेत. ठीक आहे. सो आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक मेन सब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये एक छोटासा पार्ट आहे मशीन लर्निंग. आता हे मी का सांगतो एवढ्या डेप्थ मध्ये, मला तुम्हाला क्लिअर करायचं की तुम्ही CS घेतलं पाहिजे की AI घेतलं पाहिजे की मशीन लर्निंग की डेटा सायन्स. आता थोडंसं विचार करूया डेटा सायन्स काय असतं. हे डेटा सायन्स म्हणजे काय, थोडंसं सोप्या भाषेत समजायचं. तुम्ही वेदर फॉरकास्ट ऐकली असेल, ते सांगतात की अरे आता पाऊस पडणार आहे, ते म्हणतील आता उन्हाळा येणार आहे, खूप आज उजेड पडणार आहे. हे काय ढग बघून सांगतात का की नाही आकाशात बघितलं आज खूप ढग आहेत आज पाऊस पडणार नाही. त्यांच्याकडे डेटा असतो. मागच्या 10 वर्षामध्ये काय झालंय, ज्या दिवशी एवढं टेम्परेचर होतं, एवढे ढग आले होते, एवढी ह्युमिडिटी होती, पाऊस पडला होता. करेक्ट. मग ते या डेटाचं अनालिसिस करतात. ठीक आहे. आणि त्याच्यावरून ते प्रेडिक्ट करतात. तुम्ही स्टॉक्स मार्केट्स वगैरे सगळ्या गोष्टींमध्ये बघितलं असेल, ते काय करतात, त्या डेटाचं अनालिसिस करतात. सो कंपनीजकडे वेगवेगळ्या प्रकारचा वेगवेगळा डेटा असतो. करेक्ट. सो या डेटाला व्यवस्थित मॅनेज करणं आणि कधी कधी हाच डेटा या कॉम्प्युटरला इनपुट देणं. म्हणून बघा मी इथं थोडासा, डेटा सायन्स ऍक्च्युअली वेगळी स्ट्रीम आहे, कॉम्प्युटर सायन्स एक वेगळा प्रकार येतो. ठीक आहे. बट कधी कधी हाच जो डेटा असतो हाच या मशीन लर्निंगला फीड केला जातो, त्याला याच डेटातून शिकवलं जातं आणि मग त्याच्यातून तो जो असतो तो आर्टिफिशियल इंटेलिजंट बनत असतो. करेक्ट. सो लक्षात आलं. सो कधी कधी मे बी डेटा सायन्स एक वेगळी स्ट्रीम असू शकते किंवा ती ML किंवा AI सोबत रिलेटेड सुद्धा असू शकते. सो आय होप क्लिअर आहे की AI काय, ML काय. आय नो हे तुमच्या डोक्यावरून जाणार आहे, सगळ्या गोष्टी समजणार नाहीयेत, पण एक बेसिक आयडिया आली की हा दादा आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय, मशीन लर्निंग काय, कोणी विचारलं तर बेसिक तरी 2 शब्द तरी तुम्ही त्याच्यावर आता बोलू शकता. आता हे कळलं दादा, मग CS कुठे आहे? इथे कुठे CS गोल तर दिसतच नाही. मी तुम्हाला सांगू, जर मी CS इथे सर्कल मारला असताना तर हा असा एकदम मोठा आला असता, मे बी तो माझ्या बोर्डात सुद्धा मावणार नाही. CS मध्ये
एक स्पेसिफिक ही गोष्ट आहे. AI, ML, डेटा सायन्स हा एक छोटासा पार्ट आहे. अशी वेब डेव्हलपमेंट, कोडिंग खूप गोष्टी आहेत. CS मध्ये म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकत नाही, तो एवढा मोठा सर्कल आहे. त्याच्यामधला हा एक छोटासा पार्ट आहे आणि जो आता खूप बूम होतोय आणि येणाऱ्या काळामध्ये याचा आपल्याला खूप उपयोग होणार आहे. त्याच्यामुळे काय झालंय, याच्यावर ब्रांचेस निघालेले आहेत. मग दादा CS घ्यायचं का IT घ्यायचं की AI करायचं की डेटा सायन्स करायचं? लक्षात घ्या, कॉम्प्युटर सायन्सचा हा सगळा प्रकार आहे. ठीक आहे, कॉम्प्युटर सायन्सचे इंटरनल सब्जेक्ट्स आहेत किंवा या कॉम्प्युटर सायन्स जेव्हा तुम्ही खूप शिकता त्याच्या ह्या एक्सपर्टीज आहेत. त्याच्यामुळे जो मुलगा कॉम्प्युटर सायन्स करतोय किंवा जो मुलगा CS करतोय त्याच्यासाठी त्याने AI भविष्यात तो शिकू शकतो, तो ML सुद्धा शिकू शकतो, तो डेटा सायन्स सुद्धा शिकू शकतो. करेक्ट. त्याच्यामुळे हे काय, जसं सायन्स घेतलं की तुम्हाला फिजिक्स आलं, केमिस्ट्री आलं, मॅथ्स आलं. करेक्ट. एक्झाम्पल आपण विचार करूया. 12वीचा मुलगा आहे, तो म्हणतो दादा मी फिजिक्स घेऊ का, केमिस्ट्री घेऊ का, मॅथ्स घेऊ किंवा मी सायन्स घेऊ? तर तुम्ही काय म्हणा, सायन्स घे, तिन्ही सब्जेक्ट तुला येणार आहेत. तसंच कॉम्प्युटर सायन्स ही मेन स्ट्रीम आहे, त्याच्यामध्ये छोट्या छोट्या स्ट्रीम्स आहेत. मशीन लर्निंग, डेटा सायन्स किंवा मग म्हणेन मी AI, हे त्याच्यातल्या छोट्या छोट्या स्ट्रीम्स आहेत. मग दादा हे वेगवेगळ्या कॉलेजेसनी वेगवेगळ्या का ब्रांचेस काढल्यात? तर समजून घ्या, याच्यामध्ये स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही आहे. स्वार्थ काय आहे की सगळ्यांना कॉम्प्युटर सायन्स पाहिजे. AICTEच्या नियमाप्रमाणे 280च्या वर एका ब्रांचच्या एका कॉलेजमध्ये जागा असू शकत नाहीत. मग कॉलेजेसनी डोकं लावलं की चला CS इन AI, CS इन ML, CS इन डेटा सायन्स किंवा AI/ML. त्याच्याने काय झालं, लोकांना वाटायला लागलं की अरे वा, CS पण मिळते, सिलेबस पण सेमच आहे, आपली कॉम्प्युटर सायन्स पण मिळते. कारण एवढ्या मुलांना कॉम्प्युटर सायन्स देणं शक्य नव्हतं. मग यांनी काय केलं, त्याच्यामध्ये ट्रिक लावली. हा झाला त्यांचा स्वार्थ. परमार्थ काय आहे की येणाऱ्या काळामध्ये नक्कीच AI, डेटा सायन्स हे नवीन येणाऱ्या काळाच्या गरजेच्या फील्ड आहेत. म्हणून AI, डेटा सायन्सची ब्रांच जरी घेतली तरी काही हरकत नाहीये. बट जर तुम्हाला CS पण मिळते, AI, डेटा सायन्स पण मिळते, तुम्ही फॉर शुअर सांगेन तुम्ही CSच घेतलं पाहिजे. कारण हा CSचा सब पार्ट आहे. तुम्ही भविष्यात जाऊन AI पण शिकू शकता, ML पण शिकू शकता, डेटा सायन्स पण शिकू शकता. याच्यात काही नवीन नाहीये. हे पोस्ट ग्रॅज्युएशनचे विषय आहेत सगळे. ऍक्च्युली समजलं, इंजिनिअरिंगला तुम्ही काहीच शिकणार नाहीत. ऍक्च्युली इंजिनिअरिंगला उगी तुम्हाला तुम्ही AI ब्रांच जरी घेतली तर एक 4 ते 5 विषय असणार. तुम्ही शिकणार तर सगळा बेसिक कॉम्प्युटर सायन्सचा सिलेबसच आहे. फक्त काय, ह्याला एक मोठ्या मोठ्या नावाने फेमस केले गेले. बट जर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी आहे, तुमचे पर्सेंटाईल चांगले आहेत किंवा तुम्हाला 2 ऑप्शन्स आहेत, एक CS सिलेक्ट करायचं, एक AI/ML सिलेक्ट करायचं किंवा डेटा सायन्स सिलेक्ट करायचं, फॉर शुअर तुम्ही CS सिलेक्ट केलं पाहिजे. चला, CS नाही मिळतं. अजून एक अशी गोष्ट असू शकते, एखाद्या मुलाला PICT मध्ये AIDS मिळते, ठीक आहे, आणि एखाद्या मुलाला मी म्हणेन खालच्या कॉलेजमध्ये MMCOE किंवा सिंहगड वडगाव मध्ये CS मिळते. फॉर शुअर तुम्ही PICTचं AIDS घेतलं पाहिजे. लक्षात आलं, दोन्ही गोष्टी तेवढ्याच इक्विव्हॅलंट आहेत. जर सेम लेवल कॉलेजेस आहेत, सगळं सेम आहे, तर फॉर शुअर तुम्ही CSच घेतलं पाहिजे. पण एखादं एक्स्ट्राऑर्डिनरी कॉलेज आहे, त्याला मला PICT AIDS मिळतंय, मग मी सिंहगडमध्ये CS ला कशाला जाऊ? नाही, तू PICT मध्ये जाऊन AIDS घे, कारण ते जास्त इम्पॉर्टंट ठरेल, ते जास्त तुम्हाला फ्युचरमध्ये. सो चांगलं कॉलेज मिळत असेल मे बी तिथे AIDS करू शकता, बट सेम लेवल कॉलेजमध्ये CS करण्याचा प्रयत्न करा, ते तुम्हाला फायदेशीर ठरेल. मग दादा AI घेऊ का, ML घेऊ का, डेटा सायन्स घेऊ? मी उत्तर दिले. AI हे सगळ्यात त्याच्यात AI हा पार्ट आहे, त्याच्यामध्ये छोटासा पार्ट ML आहे आणि त्याचाच एक सब पार्ट DS आहे. ठीक आहे. सो जर तुम्हाला AI म्हणजे आता त्याच्यात पण जर एकदा ऑर्डर द्यायची झाली तर हीच त्याची करेक्ट ऑर्डर आहे. सगळ्यात पहिले CS, IT, देन AI, देन ML अँड देन DS. आय होप हा व्हिडिओ तुमचे बरेचसे कन्फ्युजन क्लिअर केले असतील. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका. शेवटी जे तुमचं कमेंट सेक्शन असतं ना, तेच मोटिवेशन असतं. रात्री 2 वाजता 3 वाजता, आता 2:30 झालेत रात्रीचे, म्हणजे मला झोपायला 5:30-6 होणार आहेत. तर जे तुमचं कमेंट सेक्शन असतं रात्री, जेव्हा मी सगळे कमेंट्स वाचतो, मे बी प्रत्येकाला रिप्लाय नाही करत, आय नो, मी रिप्लाय पॉसिबल होत नाही मला सगळ्यांना करणं, पण जेव्हा मी त्या कमेंट्स वाचतो, दादा व्हिडिओ आवडला, दादा समजलं, कित्येक दादा म्हणतात दादा मी पालक आहे तरी सुद्धा मला या गोष्टी समजतात, तो जो आनंद असतो ना, तो कशातच नसतो. त्यामुळे मी नक्की सांगेन, एक छानशी कमेंट पुढच्या दिवशीचं मोटिवेशन असतं, पुढच्या दिवशी व्हिडिओ बनवण्यामध्ये हेल्प आउट करतं. आता आपण पुढची कोणती ब्रांच घ्यायची ते पण मला कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका. ज्या मुलांचं एनरोलमेंट राहिलेलं आहे 8:30 पर्यंत तुम्ही एनरोल करून घ्या. बघा, ऍडमिशन्स ओपन राहतील, बट फायदा काय आहे की 8:30 पर्यंत तुम्ही राहिला तर सिंकअप राहाल लेक्चर सोबत. ठीक आहे. आय होप व्हिडिओ आवडला असेल, सगळ्यांना सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.